नमस्कार, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजपासून नारी शक्ती म्हणजे नवरात्र उत्सव चालू होत आहे आणि या नवरात्री विशेष ग्रेट मुलाखतीमध्ये आज पाहुण्या म्हणून आहेत डॉक्टर प्रीतिमाला गांगुर्डे. डॉक्टर प्रीतिमाला गांगुर्डे या पर्ल फर्टिलिटी IVF सेंटरच्या संचालिका आहेत. मॅडम, स्वागत तुमचं जागर मराठी चॅनलवर. आजपासून नवरात्री चालू होत आहे आणि नारी शक्तीचा आम्ही पण जागर करत आहोत. आमच्या चॅनलचं नाव जागर मराठी आहे आणि समाजातील विविध स्त्रियांच्या आम्ही मुलाखती प्रसारित करत आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की तुम्ही स्त्रियांच्या संवेदनशील विषयावर वंध्यत्व निवारणासंदर्भात पर्ल IVF सेंटर खूप मोठं काम करत आहे. मॅडम, आज नवरात्री आहे तर काय संवाद साधाल? धन्यवाद गायकवाड साहेब मला ही संधी दिल्याबद्दल. श्रोते, मी डॉक्टर प्रीतिमाला गांगुर्डे, वैद्यकीय संचालक पर्ल फर्टिलिटी अँड IVF. तर या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हा जो नारी शक्तीचा जो एक उत्सव आहे या निमित्ताने मी माझ्या सगळ्या पेशंट्सला, माझ्या भगिनींना मी याच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि ह्या क्षेत्रामध्ये स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी तसंच त्यांना मदत करण्यासाठी वैद्यकीय चिकित्सा या महत्त्वाच्या विषयावर काम करायला मला मिळत आहे याचं मला अत्यधिक समाधान आहे आणि आनंद आहे. तर मी सगळ्यांना या उत्सवाच्या शुभेच्छा देते आणि आपल्या भगिनींना त्यांचे जे जीवन आहे ते आणखीन सुकर करण्यासाठी सगळ्यांनी मला वाटतं मदत करायला हवी याशी मी समाजाला विनंती करते. मॅडम, पर्ल IVF सेंटर स्थापन करावं याच्यामध्ये कशी तुम्हाला प्रेरणा मिळाली? तर माझं MBBS शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं पदव्युत्तर शिक्षण हे स्त्री रोग विभागामध्ये पूर्ण केलं. त्यानंतर वंध्यत्व चिकित्सा ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या याच्यावर आपल्याला अधिकाधिक कार्य करता येईल, या विषयात आपल्याला अधिक रिसर्च करण्याची संधी आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे मी लीलावती रुग्णालयामध्ये या विभागात कार्य करायला सुरुवात केली. तिथून पुढे माझा या विषयातील रस अधिकाधिक वाढत गेला आणि त्या प्रेरणेतूनच मी 2017 मध्ये पर्ल फर्टिलिटी अँड IVF ची सुरुवात केली. डॉक्टर, एवढी वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय, जेव्हा एखादं जोडपं अपत्य प्राप्तीसाठी तुमच्याकडे येतं तर त्याची मानसिकता कशी असते डॉक्टर? अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे. तर जेव्हा माझ्याकडे जोडपी येतात तेव्हा त्यांची मानसिक स्थिती ही काहीशी निराशेतली अशी असते, कारण बऱ्याच वेळा ते माझ्याकडे पोहोचेपर्यंत त्यांनी प्रायमरी लेवलच्या ट्रीटमेंट्स त्यांच्या करून झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना यश न आल्यामुळे त्यांना एक निराशेच्या एका फेज मधून ते जात असतात. त्यांच्यावर एक सामाजिक दबाव असतो, कारण आपल्या समाजाचं एक जर आपण एक बघितलं तर जेव्हाही ते कुठेही जेव्हा एक सोशल गॅदरिंग्स मध्ये वगैरे जातात तेव्हा त्यांना सगळ्यात पहिला विचारणारा जाणारा प्रश्न म्हणजे प्रेग्नन्सीच्या संदर्भात असतो किंवा अपत्य प्राप्तीच्या संदर्भात असतो. तर ही जी जोडपं असतात त्यांच्या मनामध्ये एक शंका असते, दडपण असतं, एक मानसिक स्ट्रेस असतो आणि पुरेशी माहिती न असल्यामुळे ते पेशंट्स अतिशय तणावाच्या एका फेज मधून जात असतात. तर अशा वेळी त्यांना आपण याची एक कारण व्यवस्थित समजून सांगून त्यांना एक आत्मविश्वास देणं अतिशय गरजेचं असतं की तुम्ही जर एक शास्त्रोक्त पद्धतीने निदान करून उपचार जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला निश्चित यश येईल आणि अपत्य प्राप्ती होईल. तेव्हा मग ते तुमच्यावर एक विश्वास दाखवतात आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी ते आपल्याला सुकर असं होऊन जातं. डॉक्टर, सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये IVF म्हणजे नेमकं काय असतं? तर IVF हा जो एक प्रचलित शब्द आहे त्याचं एक लॉंग फॉर्म जर तुम्ही बघा ते इट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. तर इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराच्या बाहेर भ्रूण उत्पत्ती करणे. तर जेव्हा अंडी आणि शुक्राणू यांचं मिलन होऊन जे भ्रूण उत्पत्ती शरीराच्या आतमध्ये होते त्याला आपण इन विवो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा हीच भ्रूण उत्पत्ती आपण शरीराच्या बाहेर करतो दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. तर IVF या प्रक्रियेमध्ये आपण हॉर्मोन्सच्या इंजेक्शन्सद्वारे एका पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एकापेक्षा जास्त अंड्यांची वृद्धी करतो आणि जेव्हा ही अंडी मॅच्युअर होतात तेव्हा ती अल्ट्रासाऊंडच्या साह्याने बाहेर काढून घेतली जातात आणि लॅबमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अंडी आणि स्पर्म यांचं मिलन घडून आणलं जातं. त्याला आम्ही ICSI असं म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्यातून जी भ्रूण उत्पत्ती होते त्याचं जे रोपण आपण गर्भपिशवीमध्ये करतो, गर्भाशयामध्ये करतो त्याला एम्ब्रियो ट्रान्सफर असं म्हणतात. आणि तिथून पुढे मग त्याचं जे इम्प्लांटेशनचा जो सक्सेस रेट असतो तो साधारण 60% असतो. तर बेसिकली IVF मध्ये आपण अंडी आणि शुक्रजंतू यांचं लॅबमध्ये मिलन घडवून भ्रूण उत्पत्ती करून कृत्रिमरित्या प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा ही करतो. डॉक्टर, IVF या प्रोसेस बद्दल थोडक्यात सांगाल आणि साधारण किती दिवस लागतात या प्रोसेससाठी?
तर आयव्हीएफ ही उपचार पद्धती जरी आधुनिक उपचार पद्धती असली तरी ती अतिशय साधी आणि सोपी आहे. याच्यामध्ये स्त्रियांना घाबरून जाण्याचं कुठेही काही कारण नाही, कारण त्यांना असं काही खूप मोठ्या आरामाची आवश्यकता आहे किंवा ते घरची कामं करू शकणार नाही किंवा त्यांचा जर जॉब असेल तर तो करू शकणार नाही असे अजिबात नाहीये. याच्यामध्ये तुम्ही मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून ही ट्रीटमेंट सुरू करतात. त्याच्यामध्ये आजकाल अतिशय आधुनिक अशी छोटी इंजेक्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला रोज फक्त एक छोटं इंजेक्शन घ्यायला लागतं आणि साधारण 9 ते 10 दिवस इंजेक्शन घेतल्यानंतर मॅच्युअर असे फॉलिकल्स तयार होतात. त्यानंतर ही जी फॉलिकल ऍस्पिरेशनची प्रोसेस आहे ती एक 15 ते 20 मिनिट अनेस्थेशिया देऊन अल्ट्रासाऊंडच्या साह्याने केली जाते. त्याच्यामुळे पेशंटला कुठेही काही वेदना होत नाही, कुठेही कट नाही, स्टिच नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुकर पद्धतीने ही प्रोसेस केली जाते. अंडी काढून घेतल्यानंतर आम्ही शुक्रजंतू घेऊन त्याच्या इक्सीद्वारे त्यांचं मिलन लॅबमध्ये घडून आणतो आणि त्याच्यामध्ये 3 दिवसानंतर भ्रूण उत्पत्ती होते. तर साधारण ही जी प्रोसेस आहे त्याला 2 आठवड्याचा कालावधी लागतो आणि या प्रोसेसच्या दरम्यानही पेशंटला कुठेही काही त्यांच्या जॉबवरून सुट्टी घेण्याची किंवा अतिशय जास्त आराम वगैरे करण्याची किंवा बेड रेस्ट जे आपण म्हणतो ते करण्याची काही गरज नाही. आणि नंतर एम्ब्रियो ट्रान्सफर युटरस चार्टमध्ये केल्यानंतरही ते घरची कामं वगैरे जी आहेत ती करू शकतात. फक्त आम्ही पेशंटला जड काम करण्यासाठी फक्त आम्ही प्रिव्हेंट करतो आणि एक्सेसिव्ह बाईक ट्रॅव्हल वगैरे आम्ही त्याच्यामध्ये पेशंटला सांगतो की करू नये. अदरवाईज त्यांनी रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा त्यांचा जो रेग्युलर जॉब आहे त्या नेहमीच्या पद्धतीने कंटिन्यू करू शकतात, हे मला सांगायला आवडेल. डॉक्टर, काही गैरसमज तुम्ही पाहता का या आयव्हीएफ ट्रीटमेंट बद्दल लोकांमध्ये आहेत? हो, नक्कीच. तर सगळ्यात मोठा गैरसमज आयव्हीएफ बद्दल म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल की खूप जास्त पेनफुल ट्रीटमेंट आहे असं आहे, जे अजिबात नाहीये. ही अतिशय सोपी ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये पेशंटला कुठेही काही पेन होत नाही किंवा पेशंट doesn't have to go through any difficult treatment. So आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवेलेबिलिटीमुळे तसंच मिनिमम स्टिम्युलेशन सारख्या न्यू प्रोटोकॉल्समुळे इव्हन टॅबलेट्स घेऊन वगैरे सुद्धा ही ट्रीटमेंट केली जाऊ शकते, हे मला श्रोत्यांना सांगायला आवडेल. दुसरी अतिशय प्रचलित गैरसमज म्हणजे की ह्या ट्रीटमेंट पद्धतीमध्ये पेशंटला पुढे होणाऱ्या बाळाला कुठेतरी काहीतरी व्यंग वगैरे होतील का, हा प्रश्न मला विचारला जातो. तर मी माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की आयव्हीएफ ट्रीटमेंट केल्याच्यामुळे बाळामध्ये कुठेतरी काहीतरी व्यंग वगैरे आहे असं अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट, हे आयव्हीएफ कन्सेप्शन झाल्यानंतर किंवा स्त्रीमध्ये गर्भधारणा झाल्यानंतरही बऱ्याचशा टेस्ट अवेलेबल आहे. अगदी 10 आठवड्यापासून तर 12 आठवडे, 18 आठवडे अशा वेगवेगळ्या प्रेग्नन्सीच्या टप्प्यावर काही टेस्ट अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाळामध्ये कुठे काही व्यंग वगैरे आहे का. त्यामुळे जोडप्यांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही. डॉक्टर, ही ट्रीटमेंट बद्दल महाग आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? हा अतिशय मला वाटतं कॉमन असा हा प्रश्न आहे, कारण बऱ्याचशा जोडप्यांना आयव्हीएफ करण्यापासून परावृत्त करणारी ही एकच बाब आहे. मला वाटतं की त्यांना असं वाटतं की हे आपल्या बजेटमध्ये नाही येणार. तर मी माझ्या श्रोत्यांना सांगायला मला आवडेल की हा एक गैरसमज आहे आणि आयव्हीएफची ही जी ट्रीटमेंट आहे ती ज्या आधुनिक प्रोटोकॉल्सने केली जाते त्याच्यामध्ये पेशंटच्या बजेटमध्ये हा खर्च येतो आणि पेशंटला कुठेही काही फायनान्शियल बर्डन न होता एक यशस्वी उपचार पद्धती अशी ही आहे आणि त्यांना अपत्य प्राप्ती होण्यासाठी मदत होईल. तसंच आजकाल ज्या नवीन इन्शुरन्स कंपनीज काही आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं काही प्रमाणात आयव्हीएफचा मेडिक्लेम ही होतो. तर मला असं वाटतं की पेशंट्सने याच्याबद्दल एक माहिती काढायला पाहिजे आणि त्या पद्धतीचे जर इन्शुरन्स घेतले तर त्याच्यामध्येही त्यांना एक फायनान्शियल मदत होऊ शकते. डॉक्टर, आजकाल महिला सक्षमीकरण म्हणा किंवा एकंदरीत महिलांना अपत्य उशिरा करिअरमुळे हवं असतं, तर त्या संदर्भातही आधुनिक उपचार पद्धतीमध्ये तुमच्याकडे काय सेवा अवेलेबल आहे? तर आताच्या सामाजिक जीवनामध्ये जेव्हा आपण वुमन एम्पॉवरमेंट बद्दल किंवा महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत आहोत तेव्हा लग्न होणे किंवा अपत्य प्राप्ती होणे हे जे एक आयुष्यातले महत्वाचे टप्पे आहेत, एका स्त्रीच्या आयुष्यातले महत्वाचे हे जे काही मुद्दे आहेत, हे त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येऊ नये म्हणून आपल्याकडे भरपूर पर्याय अवेलेबल आहेत. तर अशा स्त्रियांना ज्यांना लग्न करण्यासाठी अजून त्यांना वेळ घ्यायचा आहे किंवा अपत्य प्राप्तीसाठी त्यांना थोडा वेळ हवा आहे, याच्यामध्ये आपण त्यांना उसाईड फ्रीजिंग सारख्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या अवेलेबल करू शकतो, ज्याच्यामध्ये ते आपली फर्टिलिटी प्रिझर्वेशन आपण ज्याला म्हणतो ते करू शकतात. ही जी अंडी आहेत आपण स्टोरेज मध्ये ठेवून जेव्हाही त्यांना वाटेल की इट इज अ कन्व्हिनियंट टाइम फॉर देम टू कन्सीव, मला वाटतं तेव्हा ते जे उसाईड फ्रीज केलेले आहेत त्याचा वापर करून ते प्रेग्नन्सी करण्यासाठी त्यांना आपण मदत करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट वेअर
वुमन एम्पॉवरमेंट इज. डॉक्टर, तुमच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण एवढ्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये काही आठवतो तुम्हाला? आनंदाचा क्षण म्हणजे ऑब्व्हियसली एका इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टच्या लाईफमध्ये मला वाटतं जेव्हा तुमचे पेशंट्स ते बाळ घेऊन तुम्हाला भेटायला येतात, मला असं वाटतं की तो एक अतिशय आनंदाचा एक क्षण आहे आणि एक समाधानाचा क्षण आहे. त्याची तुलना कुठल्याही क्षणाची करू शकत नाही. तर असे कित्येक क्षण माझ्या आयुष्यात आलेले असतील आणि मी देवाचे धन्यवाद देते की मला या जोडप्यांच्या आनंदासाठी मला एक निमित्त म्हणून आले. या गोष्टीचं मला एक खूप आत्मिक समाधान आहे. डॉक्टर, तुम्हाला ही मुलाखत पाहून जर पण सेंटरला लोकांना संपर्क करायचा असेल तर तुम्ही सोशल मीडिया किंवा कुठे कुठे तुम्हाला संपर्क कसा करावा? आपण तर नंबर देतच आहोत. तर मला असं वाटतं की आमचे हे जे नंबर्स आहेत किंवा आमच्या वेबसाईट आहेत ज्याच्यावर तुम्हाला या उपचार पद्धतीबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यात येईल. तसंच आम्हाला तुम्ही सोशल मीडियाद्वारे जसं इंस्टाग्राम किंवा फेसबुकद्वारे आम्हाला कनेक्ट करू शकता. वी आर ऑल्सो अवेलेबल ऑन व्हॉट्सअप और गुगल. सो त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आणि आम्ही 24 तास तुमच्या सेवेमध्ये तत्पर आहोत आणि कधीही तुम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला आनंद होईल. तर मित्रांनो, या होत्या डॉक्टर प्रीतिमाला गांगुर्डे. त्यांनी जागर मराठी चॅनलला नवरात्री विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी आपला वेळ दिला. मॅडम, नक्कीच ही मुलाखत गरजूंपर्यंत पोहोचेल आणि ते तुम्हाला संपर्क करतील. आणि आज नारी शक्तीचा आपण जागर करत आहोत या निमित्तानं मी तुमचे पुनश्च जागर मराठी चॅनलतर्फे खूप खूप आभार मानतो. तसेच भविष्यामध्ये तुम्ही पालघर सारख्या ठिकाणीही तुमची सेवा देत आहात. तर खूप छान काम करत आहात. आदिवासी बहुल एरियामध्ये म्हणजे तळागाळातील लोकांपर्यंत तुम्ही पोहोचत आहात. पुनश्च मी जागर मराठी चॅनलतर्फे तुम्हाला तुमच्या सेंटरला शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद गायकवाड साहेब. सशक्त स्त्री ही एक सशक्त समाज बनवू शकते असं माझं मत आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने परत एकदा आपल्या भगिनींना शुभेच्छा देते आणि चॅनलचे धन्यवाद देते. नमस्कार.